हॅलो स्टुडंट, आज आपण व्यवस्थापकीय कार्य आणि आव्हाने ह्याच्यामधला सेकंड चॅप्टर नियोजन आणि निर्णय प्रक्रिया प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. सो नियोजन म्हणजे काय हे आपण मागील पाठात बघितलेलं आहे. आणि नियोजन म्हणजे काय, नियोजनाचा अर्थ काय, नियोजन क्षेत्रात जर बघितलं तर नियोजन हे पूर्णपणे व्यवसाय क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचे आहे. आणि या नियोजन कार्याला व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचे क्षेत्र दिले जाते. तर व्यवस्थापनाच्या इतर कार्याची परिणामकता आणि फक्त नियोजन कार्यावरच पूर्णपणे अवलंबून असते. तसेच प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग टू द नियोजन महत्त्व याच्यामध्ये प्रत्येक संघटना, सरकार आणि जे काही असणारे नियंत्रण याच्यामध्ये पूर्णपणे नियंत्रण आणि नियोजन हे ह्याच्यामध्ये पूर्णपणे जवळचा संबंध असतो. तसेच व्यवस्थापनामध्ये जो काही नियोजन आणि व्यवसायामध्ये इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर नियोजन करून पूर्णपणे प्लॅनिंग करून व्यवसाय क्षेत्राला अधोगती ही दिली जाते. तसेच ह्याच्यामध्ये नियोजन महत्त्वाचे पूर्णपणे फर्स्ट पॉईंट आहे अनिश्चिततेला तोंड देणे. तर याच्यामध्ये जे काही एम कीज यांनी असं म्हटलेलं आहे की पूर्णपणे व्यवसाय क्षेत्रामध्ये जर नियोजन म्हटलं तर विविध क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रातसुद्धा नियोजन आणि नियंत्रण याला विकसित क्षेत्र प्राप्त झालेलं आहे. तर अपवाद वगळल्यास इतर गोष्ट प्राप्त निश्चित केली जाते. आणि याच्यामध्ये व्यवस्थित परिणामकताही वाढवण्यासाठी अनिश्चिततेला तोंड देणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये नफा आणि तोटा अशा दोन्ही व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे अंमलात येत असतात. आणि त्या दोन्हीही गोष्टींना सामोरं जाण्याचं किंवा त्या संकटांना पूर्णपणे सामोरं जाण्याची तयारी असली पाहिजे. तसेच अनिश्चिततेला तोंड देणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कार्यक्षमता वाढते. त्याचप्रमाणे जी काही कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठी पूर्णपणे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये नैतिक अनैतिक असे दोन्हीही जे काही गुण आहेत ते पूर्णपणे गुण ह्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांची कार्यक्षमता जर वाढवली तर व्यवसायाची दिशा गती ही पूर्णपणे वाढत असते. तसेच याच्यामध्ये जी काही कार्यक्षमतेची पद्धती वेगवेगळ्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने कामगारांना दिली जाते. म्हणजेच व्यवसायाचा विस्तार, व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट इम्प्रूव्हमेंट वेगवेगळ्या प्रकारे करता येते. त्याचप्रमाणे अपव्ययांचे उद्घाटन. तर याच्यामध्ये जर बघितलं तर प्रक्रियेमध्ये विविध कारणांमुळे अपव्यय हे अडथळे येत असतात. तर अशा उत्पादनांच्या कार्यात अपव्यय जर निर्माण झाले तर हे अपव्यय त्वरित टाळणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अडथळे निर्माण होत असतात. तर ते हे अडथळे टाळण्यासाठी आपल्याला कोणते महत्त्व, तर नियोजनाच्याद्वारे आपण ते अडथळे टाळू शकतो. त्याच्यानंतर सामग्री नियंत्रण शक्य. तर वेगवेगळ्या प्रमाणात जी काही आपण व्यवसाय संस्थेत किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही सामग्री आपण मागवतो ती सामग्री मागवल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य ते नियंत्रण असणं आवश्यक आहे. आणि ते जर नियंत्रण असेल तर व्यवसाय जी काही ग्राहकांपर्यंत आपण जो काही माल पोचवतो तो चांगला दर्जाचा असू शकतो. म्हणजेच काय, तर जी काही सामग्री आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर गुणवत्तेकडे लक्ष. जी काही कामगारांची प्रक्रिया आहे आणि कामगारांमध्ये असणाऱ्या ज्या काही सोयीस्करित्या अंगी गुण आहेत ते गुण नेतृत्व किंवा सृजनशीलता अशा प्रकारे किंवा नम्रता हे जर गुण असतील तर कामामध्ये पूर्णपणे अडथळे येऊ शकत नाहीत किंवा कामाचा विस्तार हा पूर्णपणे वाढत जातो. कामगारांमध्ये जर ही प्रक्रिया अवगत झाली असेल किंवा हे जर गुण असतील तर व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात दिशा किंवा वळण देता येते. म्हणजेच काय, ॲटोमॅटिक व्यवसायाचा विस्तार हा वाढत जातो. व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात जी काही असणारी वाटचाल आहे ती वाटचाल आपल्याला पुढील भविष्यकालासाठी चालू करता येते. तसेच उत्पादनात सातत्य. त्याचप्रमाणे आपण जे काही उत्पादन करत असतो व्यवस्थापक, जसं आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल जसं मोठमोठ्या महाविद्यालयामध्ये जसे प्रिन्सिपल किंवा जे काही असणारे कमिटी जो पूर्णपणे जी काही असणारी व्यवस्थापक आहे
व्यवस्थापना करत असतो आणि त्याप्रमाणे जे काही असणारे लक्ष केंद्रित करत असतो, त्याचप्रमाणे व्यवस्थापक हा व्यवसायामध्ये सुद्धा असणाऱ्या कामगारांकडून व्यवस्थितपणे काम करून घेण्याचे तो पूर्णपणे काम करत असतो. म्हणजे जे काही उत्पादन आहे त्याच्यात जर व्यवस्थितपणे रेग्युलरपणे सातत्य असेल तरच हा व्यवसायाचा विस्तार वाढला जातो आणि व्यवसायामध्ये जे काही असणारे विस्तार किंवा त्याचा जो काही असणारे पाठबळ हे पूर्णपणे ह्याच्यात नियंत्रित करता येते. तसेच याच्यामध्ये जे काही प्रभावी असणारे नियंत्रण होणंसुद्धा शक्य आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रमाणात आपण व्यवसाय हा उत्पादन करत असतो आणि हा व्यवस्थापक उत्पादन करत असताना किंवा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय जेव्हा स्थापन करत असतो तेव्हा त्याच्याकडे जी काही कामगार संघटना आहे त्यांच्याकडून व्यवस्थितपणे आणि ती व्यक्ती पूर्णपणे पात्रता असणं आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे नियोजन मीन्स प्लॅनिंग अँड निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग जर त्यांच्याकडे प्रोसेस व्यवस्थितरित्या होत असेल किंवा त्यांना दिलेले निर्णय ते व्यवस्थितपणे पार पाडत असतील म्हणजेच त्या पूर्णपणे कामाचा आढावा ते पूर्णपणे रेग्युलरपणे करत असतील तर त्या उत्पादनात किंवा जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये सातत्य ही टिकून राहते. तर ही सातत्य टिकून राहण्यासाठी पूर्णपणे कामगारांना त्वरित निर्णय किंवा त्वरित त्यांना तिथं रोखणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर व्यवसायात कोणत्याही प्रकारे अडथळे येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे इतर कार्यांना योग्य दिशा जे काही आपण कार्य करत असतो ते कार्य पूर्णपणे व्यवस्थापनाचे मूलभूत किंवा हे प्राथमिक कार्य असते. नियोजन आपण बघितलं नियोजन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये इतर म्हणजे जसं आपल्या घरगुतीसुद्धा दैनंदिन जीवनातसुद्धा नियोजनाचे वेगवेगळ्या पद्धतीत आपण जे काही कामकाज आहे ते कामकाज पूर्णपणे ठरवत असतो आणि त्याच्यानुसार आपण दिवसभर पूर्ण जे काही काम आहे ते कामकाज पार पाडत असतो. तसेच याच्यामध्ये जो काही कार्य आहे त्या कार्यामध्ये नियोजन आणि निर्णय जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामध्ये जी काही दिशा आहे ती योग्य दिशा दिली जाते. नंतर त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात वाढ तर बाजारपेठेत तीव्र स्पर्धेत तोंड देण्यासाठी जर आपल्याला प्रत्येक उद्योजकाला जो काही उद्योजक आहे त्याला जर तोंड द्यायचं असेल तर आपल्याकडे जे काही उत्पादन खर्च आहे ते कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही आपल्याकडे उत्पादन येतं ते उत्पादन ग्राहकांपर्यंत जर पोचवायचं असेल तर त्वरित ते चांगल्या दर्जाचा माल असणं आवश्यक आहे आणि त्वरित पोचवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय जे काही उत्पादन खर्चात जर वाढ होत असेल तर त्याच्यामध्ये गट करणंसुद्धा गरजेचं आहे. तर याच्यामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये हे अडथळे निर्माण होत नाही. जे काही अडथळे आहेत जर त्वरित आपण माल ग्राहकांपर्यंत पोचवला किंवा त्यांच्या ज्या काही आवडीनिवडीच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोचवल्या आणि याच्यामध्ये जे काही निर्णय आहेत ते व्यवस्थित कामगारांना दिले आणि ते कामगारांनी त्वरित त्या ग्राहकांपर्यंत पोचवले तर उत्पादनाचा विस्तार उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ किंवा उत्पादनाची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता नक्कीच वाढणार आहे. त्याचप्रमाणे सामग्रीचं नियंत्रण शक्य करणं गरजेचं आहे. जी सामग्री आपण भांडवल जसं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जातो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा व्यवसाय जेव्हा ओपन करतो त्या व्यवसायामध्ये भांडवल आणि सामग्रीची गरज असते. जर ते भांडवल असेल तरच आपण व्यवसाय ओपन करू शकतो किंवा स्थापन करू शकतो. जर तिथे सामग्री किंवा भांडवल जर उपलब्ध नसेल तर कोणत्याही प्रकारे आपण व्यवसाय ओपन करू शकत नाही. म्हणजेच काय तर जे काही सामग्री आणल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थितपणे हाताळणे किंवा त्याचं व्यवस्थितपणे जतन करून ठेवणं म्हणजेच काय त्याच्यावर नियंत्रण करणं शक्य आहे. जे काही नियंत्रण आहे ते कामगारांनी नियंत्रण व्यवस्थितपणे सामग्रीवर ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही आहे उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये कमी किंवा जो काही घट आहे तो घट कमी करणं गरजेचं आहे आणि अनिश्चिततेला तोंड देणे किंवा कार्यक्षमता वाढवणे. व्यवसाय जर आपण कार्यक्षमता व्यवस्थितपणे जर पार पाडली तर नियोजन आणि निर्णय प्रक्रिया जर व्यवस्थित असेल तर कार्यक्षमता त्वरित वाढू शकते आणि प्रभावी नियंत्रण शक्य हे जर व्यवस्थितपणे कामगारांपर्यंत केले नियंत्रण व्यवस्थितपणे कामगारांवर ठेवले तर व्यवसायाचा विस्तार हा वाढत जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे समन्वय.
समन्वय. आता समन्वय म्हणजे जसं नियोजन आणि निर्णय प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये समन्वय यांचा पूर्णपणे हा जवळचा संबंध असतो. म्हणजेच काय तर आधुनिक जे काही गुंतागुंतीच्या संघटनामध्ये पूर्णपणे जे काही अडथळे येत असतात, गुंतागुंतीची जी संघटना आहे त्याच्यामध्ये, तर त्या व्यवसायामध्ये समन्वय हा पूर्णपणे साधला जातो. म्हणजेच काय तर जी काही संघटना आहे ती संघटना एकत्रितरित्या आपले कामकाज कशा पद्धतीने पार पाडते, तर त्याच्यासाठी समन्वय असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये एकत्रित कार्य हे पूर्णपणे व्यवस्थितपणे एकत्रित येऊन समूह गट करून ते कार्य जबाबदारीने पार पाडणं आवश्यक आहे. तसेच जो काही सेवक वर्ग आहे त्याला पद्धतशीरपणे मार्गदर्शन करणंसुद्धा गरजेचं आहे. आपल्याला जर आपला व्यवसाय पूर्णपणे विकसित करायचा असेल, डेव्हलप करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर जो काही समूह गट आहे किंवा जे काही कामगार गट आहे त्यांना व्यवस्थितपणे एकत्र करून आणि ती कामाची विभागणी करून त्याच्यामध्ये समन्वय हा साधला जातो. किंवा जो काही सेवक वर्ग आहे त्या सेवक वर्गाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं आणि त्या मार्गदर्शनानुसार त्या कामाची पूर्णपणे विभागणी ही झालेली असते. त्याच्यामध्ये जी काही उपक्रमांचे किंवा जो काही सुरळीतपणे चालावे असे जर वाटत असेल तर हा समन्वय असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर एकत्रितपणे जर समूह असेल तर पूर्णपणे जो काही कारभार आहे तो कारभार, व्यवसायाचा कारभार हा पूर्णपणे सुरळीतपणे चालू शकतो आणि त्याच्यामध्ये यशसुद्धा हे प्राप्त होऊ शकतो. किंवा कार्यामध्ये जी काही सुसंगत प्रस्थापित करण्याची क्रिया ही समन्वयामध्ये साधली जाते. जी काही कार्यामध्ये सुसंगतता आणणे आणि ही सुसंगतता आणल्यानंतर जो काही समन्वय साधला जातो तो पूर्णपणे नियोजनाद्वारे केला जातो. तसेच त्याच्यामध्ये समन्वय त्याचे पूर्णपणे महत्त्व. फर्स्ट आहे कामगार विभागणी. फर्स्ट पॉईंट कामगार विभागणी. तसेच ह्याच्यामध्ये जो काही आपण समन्वय साधला जातो आणि हा समन्वय साधल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही कामगार संघटना आहे त्या कामगारांना प्रत्येक कामाची वेगवेगळ्या प्रमाणात विभागणी केली जाते. म्हणजे प्रत्येक कामगाराला वेगवेगळ्या कार्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीनुसार कामकाज हे दिलं जातं. म्हणजे कामाची व्यवस्थितरित्या विभागणी केली जाते. ज्यावेळी कामाची जी काही विभागणी केली जाते किंवा ती विशेषकृत कार्यानुसार पूर्णपणे पार पाडणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये हा पूर्णपणे समन्वय साधला जातो. तर कामाची विभागणी मोठ्या प्रमाणावर समन्वय साधणं असं गृहीत धरलं जातं. पण समन्वयामुळे जे काही प्रक्रियांमध्ये किंवा निर्माण केलेल्या विभागामध्ये असणाऱ्या सुसूत्रीकरण किंवा त्याच्यामध्ये जी काही असणारी अनावश्यक करावी लागणारी कामं ती कामं पुनरावृत्ती टाळता येते अशा पद्धतीने कामगार पद्धती असणं आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात जे काही कामगारांमध्ये अडथळे निर्माण होतात तर ते अडथळे बाजूला करण्यासाठी कामगारांमध्ये पूर्णपणे ध्येयशीलता असणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही कामगारांची विभागणी आहे ती विभागणी पूर्णपणे समन्वयाप्रमाणे असणं आवश्यक आहे. तसेच विभागांचा परस्परावलंबीपणा. तर याच्यामध्ये पूर्णपणे विभाग जो आहे जो कार्यामध्ये प्रत्येक कार्याला किंवा प्रत्येक जो काही कामगार आहे त्या कामगाराला कामाची वाटणी करून दिलेली असते. आणि त्याच्यामध्ये परस्पर हा साधता आला पाहिजे की विविध जो काही विभाग किंवा जे काही असणारे कामगार एकत्र करीत असतात आणि ते एकत्र केल्यानंतर त्यांना या संघटनेत मोठ्या प्रमाणात समन्वयाची गरज असते. किंवा या संघटनेतील जी काही साधनसामुग्री आहे त्याचा पर्याप्त वापर कशा पद्धतीने करतात किंवा ती कामाची विभागणी एकत्रित समयाचे कार्य करणारे असेल तर त्याचा फायदा हा नक्कीच कोणत्या तर कामगार संघटनेला हा होत असतो. आणि त्याच्यामध्ये जी काही वैयक्तिक किंवा सामूहिक ध्येयामध्ये जी काही एकवाक्यता आहे ती एकवाक्यतासुद्धा मोठ्या संख्येने काम करत असते. कामाची विभागणी केल्यानंतर एकच व्यक्ती पूर्णपणे व्यवस्थित काम करू शकत नाही. तर एकत्रित समूह गटाने जर ते काम म्हणजे त्यांच्यामध्ये एकवाक्यता असेल तर ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतात. म्हणजेच का अनेकदा जी काही व्यक्ती समूहामध्ये नाखुश असते, प्रत्येक
कामामध्ये जी काही व्यक्ती एकटेपणाने जर काम करत असते तर ती पूर्णपणे नाखुश असते, पण त्याच्यामध्ये एकत्रित गट समूहपणे काम केलं तर त्याच्यामध्ये ध्येय जी काही काम करणारे ध्येय असते ती ध्येयांची उद्दिष्टता पूर्णपणे साध्य करता येते. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची गरज, आता व्यवस्थापनाची ही प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलो, प्रत्येक जे काही मानवगती आहे त्यांना प्रत्येक मानवाला व्यवस्थापन करावंच लागतं. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं व्यवस्थापन हे करावं लागतं. जसं आपण घरगुती क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापकाला हे करावं लागतं. किंवा त्यामध्ये जे काही कार्यांपैकी जे काही समन्वय हे कार्य याचं पूर्णपणे गुरुकिल्ले असं म्हटलं जातं. की व्यवस्थापन जर बघितलं तर व्यवस्थापन आपण करतो पण तो कसा ओपन करायचा आहे, एक किंवा अनेक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना समन्वय किंवा त्याच्यामध्ये नियोजन, प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग, जेव्हा निर्णय घेतले जातात वेगवेगळ्या स्वरूपात तरच त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थापन हे करता येते. तसेच व्यवस्थापनाच्या जे काही प्रत्येक कार्यामध्ये जर बघितलं तर व्यवस्थापकाला हा व्यवस्थापन साधावंच लागतं आणि या समन्वयामुळे जे काही प्रभावी नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थित सुरळीतपणे त्या व्यवसायामध्ये करता येते. तसेच व्यवस्थापनात सहजता, प्रभावी व्यवस्थापनामुळे विविध विभागांमध्ये एकवाक्यता असणं आवश्यक आहे. जर त्याच्यामध्ये एकवाक्यता असेल किंवा सुसूत्री करता येत असेल तर त्याच्यामध्ये हा अडथळा असतो, तो अडथळा पूर्णपणे निघून जातो. म्हणजेच काय, व्यवस्थितपणे जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू ठेवली जाते व एकूण कार्यक्षमता ह्याच्यात वाढण्यास मदत होते. त्यानंतर मनोध्येय, समन्वयामुळे एकत्रितपणा आल्यानंतर त्याच्यामध्ये क्रमिक व्यवस्था निर्माण होते. जी काही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जातो त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यवसायाला जी काही क्रमिक क्रिया आहे ती क्रमिक व्यवस्था ही निर्माण करावी लागते आणि त्यानुसार कामगारांचे हे मनोध्येय पूर्णपणे त्यांचा आत्मविश्वास, की प्रत्येक कामाबद्दल त्यांचा आत्मविश्वास हा कसा साध्य होऊ शकतो किंवा आत्मविश्वास कसा निर्माण करू शकतो याकडे पूर्णपणे व्यवस्थापकाने लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच त्यामध्ये कामाचे जे काही पूर्णपणे समाधान आहे, जर कामामध्ये व्यवस्थापन जर केलं व्यवस्थित किंवा कामाचा पूर्णपणे आढावा घेतल्यानंतर कामगारांपर्यंत जे काही निर्णय आणि नियोजन व्यवस्थितरित्या पोहोचवले किंवा कामगारांची योग्य प्रकारे विभागणी केली तर त्याचे पूर्णपणे जे काही मनोध्येय आहे ते वाढते किंवा त्याचा आत्मविश्वास हा निर्माण केला जातो. किंवा सोबत काम करणे, एकत्रितरित्या काम करणे खूप गरजेचं आहे. किंवा त्याच्यामध्ये जर एकत्रितपणा असेल तर त्या कामामध्ये किंवा त्या व्यवसायाचा हा आपल्याला विकास नक्कीच साध्य करता येतो. किंवा जे काही काम करण्यास प्रवृत्त असतो तो प्रवृत्तसुद्धा नक्कीच करता येते. तसेच काम करण्यापेक्षा समूहाने जो काही काम केल्यास मोठ्या प्रमाणावर जे काही उत्पादन होते ते उत्पादन करताना आपल्याला समन्वय, नियोजन, निर्णय प्रक्रिया कार्याची मोठ्या प्रमाणावर गरज असते. किंवा अधिक कार्यक्षमता, आपल्या जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाची अधिक कार्यक्षमता कशी वाढू शकते याकडे जास्त लक्ष दिलं जातं. जर त्याची कार्यक्षमता अधिक प्रमाणे वाढली तर विस्तार हा मोठ्या किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये याचा विस्तार घडवून आणू शकतो. किंवा जर हा विस्तार वाढविण्यासाठी याला पूर्णपणे समन्वयाची गरज असते किंवा जो काही आपला समन्वय आहे त्या समन्वयाच्या अभावे आपण हा संघटना किंवा नियोजन हे पूर्णपणे महत्त्व पार पाडत असतो. किंवा जी काही असणारी समन्वयामुळे व्यक्तीच्या प्रयत्नाची जी काही परिणामकता आहे ती परिणामकता अधिक पटीने कशी वाढू शकते याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जर या कामामध्ये व्यवस्थापकाने पूर्णपणे जर लक्ष दिलं तर व्यवस्थापकाला ते काम करण्यासुद्धा मोठ्या प्रमाणात पाठबळ किंवा उत्साह निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर नोकरीतील समाधान जर बघितलं तर समन्वयामुळे एकत्रितपणा, इतर व्यवसायामध्ये घ्या, मोठमोठ्या कंपन्या किंवा महाविद्यालयात एकत्रितपणे जर येऊन काम करत असतील तर त्या जी काही कामगार संघटना आहे, कर्मचारी जी संघटना आहे त्या कर्मचारी संघटनेला नोकरीत मोठ्या प्रमाणात समाधान मिळू शकते. म्हणजे एकत्रितपणे आपण जर व्यवसायामध्ये जर काम केलं तर प्रत्येक कर्मचारी हा खुशपणे किंवा व्यवस्थितपणे काम करू शकतो आणि त्या कामगार संघटनेत त्यांना मोठ्या प्रमाणात समाधान मिळू शकते. तर याचा कार्याचा समूह वाढू शकतो. तर त्यामुळे कार्यक्षमतेत
मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि ह्या कार्यक्षमतेमुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण एखादं जर गोष्ट व्यवस्थितपणे जर केली आणि त्या कामगारामध्ये व्यवस्थितपणा एकवाक्यता जर असेल तर त्याचा मोबदला किंवा ज्याचे जे काही असणारं बक्षीस ते आपल्याला नक्कीच मिळतं. म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणात कामगारांना या नोकरीत असणारं जो काही समाधान आहे तो समाधान समन्वय नियोजन आणि निर्णय प्रक्रिया याच्यामुळे प्राप्त होतं. तसेच त्याच्यामध्ये जी काही व्यवस्थापनाची उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टेसुद्धा ह्याच्यामध्ये निश्चित केलेली असतात. व्यवस्थापकांसाठी जे काही वैयक्तिक उद्दिष्टे ठरविण्यात येतात आणि त्या संघटनेच्या उद्दिष्टांपुरती वैयक्तिक स्वरूपाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे केली जातात आणि पूर्ण करावयाची उद्दिष्टे ही पूर्णपणे निर्धारित करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे त्याची पडताळणीसुद्धा करणं आवश्यक आहे किंवा जी काही पडताळणी केल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही निकष आहेत ते निकष नमूद केले जातात आणि ते निकष नमूद केल्यानंतर ते ॲटोमॅटिक आपल्याला जे काही कामगार संघटना आहे किंवा जी काही सेवक वर्ग आहे त्या सेवक वर्गासमोर आपल्याला स्पष्ट करता येतात किंवा ते मुद्दे आपल्याला मांडता येतात. तर अशा प्रकारे व्यवस्थापकांची सल्लामसलत करणे, जी काही उद्दिष्टांपूर्व व्यवस्थापनांमध्ये वरिष्ठ आपल्या व्यवस्थापकांची सतत जो काही असणारा कम्युनिकेशन संवाद जो काही आपण फेस टू फेस कम्युनिकेशन करतो तो संपर्क ठेवून सुद्धा आपण व्यवसायाचा कल हा वाढवू शकतो आणि जे काही दोष किंवा अडथळे हे दूर करण्यासाठी व्यवस्थापकांना सल्ला देता येतो किंवा उद्दिष्टांमध्ये जे काही आपण एक त्याच्यामध्ये जी काही मीटिंग घेतो त्या मीटिंगामध्ये जी काही सभा असते त्या सभेमध्ये व्यवस्थितपणे चर्चा असते. ती चर्चा केली जाते की कामाचा आढावा कसा करायचा किंवा कामामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात हे पूर्णपणे कामगारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे किंवा उद्दिष्टांपूर्तीचा मार्ग व्यवस्थित करण्यासाठी जी काही असणारी सल्लामसलत उपयुक्त ठरवते. जो काही कामगार संघटना आहे ते कामगार संघटनांमध्ये समन्वय नियोजन आणि निर्णय डिसिजन मेकिंग ही प्लॅनिंग जर व्यवस्थितपणे जर होत असेल तर कामगार संघटनासुद्धा आपल्याला प्रोत्साहन जो काही व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाला नक्कीच प्रोत्साहन देऊ शकतो. तर याच्यामध्ये जे काही मिळणारे असणारे फायदे आहेत ते फायदे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थापक जी काही कामगार संघटना मंडळी आहे ती पूर्णपणे या कामगार संघटना व्यवस्थापकाला जे काही असणारे फायदे ते नक्कीच मिळवून देते. त्याच्यामध्ये नियंत्रणास मदत. आता नियंत्रण कोणत्याही गोष्टीचं जर आपण बघितलं तर नियंत्रण शक्य असतं. नियंत्रण असेल तरच ते व्यवसाय किंवा जे काही असणाऱ्या गोष्टी ते व्यवस्थितरित्या आपल्याला पार पाडता येतात. म्हणजे त्यामुळे नियंत्रण हे सहाय्यक नियोजनाची किंवा जे काही निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असते. ज्या काही असणाऱ्या त्रुटी असतील किंवा त्या त्रुटी दूर करण्याच्या सहाय्यक असेल तर ते पूर्णपणे नियोजन आणि निर्णय यावर अवलंबून असतं. त्याच्यानंतर नाविन्य. एखादी जर गोष्ट आपण घडवायची असेल ती पूर्णपणे नाविन्यपूर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे जी काही करण्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी नाविन्य असणं आवश्यक आहे आणि यशस्वी अंमलबजावणी जर केल्यास त्याच्यात पूर्णपणे आपण जो काही कामगार संघटना आहे त्यांनी जर व्यवस्थितपणे नाविन्य प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक कामात जर आणलं तर या व्यवसायाचं जी काही असणारी कल्पना आहे ती कल्पना जर व्यवस्थित प्रकारे जर शोधून काढली तर व्यवसायाचा हा विकास वाढत जातो आणि व्यवसायाची गतीसुद्धा वाढत जाते. किंवा त्याच्यानंतर जो काही असणारं सांघिक काम तर सांघिक काम व्यवस्थापन हा सहाय्यक किंवा यांच्यामध्ये ध्येय निश्चितीसाठी किंवा त्याच्यामध्ये निरीक्षण कशा प्रकारे करणं की जर आपल्याला एखादी वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवायची आहे तर ती कोणत्या दर्जाची असली पाहिजे किंवा ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी व्यवस्थितपणे कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे. जर व्यवस्थितरित्या कम्युनिकेशन असेल तरच आपण ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोचू शकतो किंवा आपली माल जी काही आहे ती विक्री करू शकतो. त्याच्यानंतर अभिप्रेरणा. प्रभावी नियोजन नियंत्रणाच्या सहाय्याने जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी आपल्याला जबाबदारीपूर्ण संघटनेचे आणि त्याच्या पूर्ण अभिप्रेत असणारी जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता याच्यावर लक्ष देणं किंवा उत्पादन जे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला त्या व्यवस्थापनेसोबत पूर्णपणे याची चर्चा असणं आवश्यक आहे. जर याच्यामध्ये जर कम्युनिकेशन असेल त्याच्यामध्ये जे काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती कोणत्या रीतीने मांडली पाहिजे आणि त्या कार्यपद्धतीचा विस्तार आपल्याला वाढवायचा असेल तर व्यवस्थापकाला याचे प्रोत्साहन करणंसुद्धा गरजेचं आहे. पुढील पाठ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.